अभी अभी की बड़ी खबर, महाराष्ट्र में इन दिनों भोंदू बाबाओं के खिलाफ लगातार कार्रवाई देखने को मिल रही है। कुछ दिन पहले नासिक में अशोक खरात नाम का भोंदू बाबा पकड़ा गया और अब जलगांव में भी एक ऐसे ही कथित बाबा का मामला सामने आया है, जहां ललित पाटिल नाम के भोंदू बाबा पर एक महिला से लाखों की ठगी का आरोप है। लेकिन सबसे बड़ा सवाल है कि शिकायत के बावजूद अब तक कार्रवाई क्यों नहीं हुई। जलगांव से सामने आया यह मामला बेहद चौंकाने वाला है। आरोप है कि ललित पाटिल नाम के कथित भोंदू बाबा ने अघोरी विद्या, जादू टोना और गुप्त धन दिलाने के नाम पर एक महिला से करीब 12 लाख रुपए ठग लिए। पीड़ित महिला का कहना है कि आरोपी उसे अलग अलग जगहों पर ले गया, यहाँ तक कि देश के कई हिस्सों और पाकिस्तान बॉर्डर के पास तक ले जाकर उस पर कथित तांत्रिक क्रियाएं की गई। शमशान में बैठाकर अघोरी पूजा करने जैसे गंभीर आरोप भी लगाए गए। महिला ने साल 2022 में ही रामानंद नगर पुलिस स्टेशन में FIR दर्ज करवाई थी। लेकिन हैरानी की बात यह है कि 2026 तक भी आरोपी और उसकी पत्नी को गिरफ्तार नहीं किया गया। बताया जा रहा है कि आरोपी की पत्नी मुंबई पुलिस में कर्मचारी है, जिसके चलते मामले में कार्रवाई को लेकर सवाल उठ रहे हैं। पीड़िता ने न्याय के लिए कई बार पुलिस के चक्कर लगाए। थक हारकर जब वह पुलिस अधीक्षक के पास पहुंची तो SP ने मामले की गंभीरता को देखते हुए संबंधित अधिकारियों से जवाब तलब किया। इसके बाद अब कहीं ना कहीं पुलिस हरकत में आती नजर आ रही है। अब बड़ा सवाल यही है, क्या जलगांव पुलिस इस मामले में पीड़ित महिला को न्याय दिला पाएगी या फिर खाकी पर उठ रहे सवाल और गहरे होंगे। इस पूरे मामले पर अब एंटी करप्शन और सोशल मीडिया पर भी चर्चा तेज हो गई है। देखते रहिए हमारी इस खास रिपोर्ट पर, आगे भी हम आपको हर अपडेट देते रहेंगे। जलगांव शहर से शाहिद तेली की रिपोर्ट, BK टाइम न्यूज लाइव के लिए। 2022 पासून मी ही तक्रार दाखल केलेली आहे, पण तरी अद्यापही पोलिसांनी माझी काहीच मदत केलेली नाही आहे। आणि मला सातत्याने म्हणजे जो होणारा मानसिक त्रास आहे, आर्थिक त्रास आहे, ज्यांच्याकडनं मी पैसे घेतलेले होते ते लोकही मला वारंवार पैशांसाठी तगादा लावत आहे, त्रास देत आहेत। आणि तरी देखील मी म्हणजे पुन्हा पुन्हा SP सरांना भेट घेते, PI सरांशी भेट घेते, पण तरी मला ह्या गोष्टीत फक्त एकच सांगितले जातं की तपास सुरू आहे, पण कितपत सुरू आहे हे मला काहीच सांगितले जात नाही। मला न्याय मिळावा हीच मला अपेक्षा आहे। जे आरोपी आहे ती पोलीस असल्यामुळे न्याय मिळत नाही असं आपल्याला वाटतं? हो, ती स्वतः पोलीस असल्यामुळे आणि पोलीसही त्यात काही प्रमाणात समाविष्ट असावे असं मला वाटते। बरोबर आहे। सदरचा गुन्हा 2022 मध्ये दाखल आहे। यातील आरोपित पती पत्नी आहेत। त्यामधली जी महिला पत्नी आहे ती पोलीस कॉन्स्टेबल, तिचं नाव आहे महिमा उर्फ मनोरमा ललित पाटील, महिला कॉन्स्टेबल, भांडूप या ठिकाणी ती नोकरीला होती। ती आणि तिचा पती यांनी फिर्यादीला संपर्क करून तिला सांगितलं की तुला जे काही कौटुंबिक दुःख आहे, काही अडचणी आहेत ते आपण दूर करू शकतो। तर तिने सांगितलं की माझा पती याच्या अंगामध्ये पीर बाबा आहे, त्यासाठी आपल्याला विधी करावं लागेल, पूजा अर्चा करावं लागेल असं सांगून फिर्यादीकडून साधारण 11 लाख रुपये त्यांनी वेळोवेळी घेतलेले आहेत। 11 लाख कशासाठी घेतलेत सर? हेच विधी आणि पूजा अर्चा करण्यासाठी। बरोबर आहे। सदरची महिला भांडूप या ठिकाणी नोकरीला होती। तिची बदली त्या ठिकाणी परत नायगाव पोलीस स्टेशनला झाली होती, नायगाव सशस्त्र दल या ठिकाणी। तर ती भांडूपला पण गैरहजर आहे आणि नायगावला ज्या ठिकाणी ती बदली ठिकाणी रुजू झालेली नाही, ती अद्याप गैरहजर आहे कर्तव्यावर। तिचा वेळोवेळी दोघांचाही आम्ही वेळोवेळी शोध घेतलेला आहे, परंतु अद्याप अजून आरोपी मिळालेले नाहीत। त्यांना मिळवण्यासाठी किंवा त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत। मोबाईल CDR, नातेवाईक चौकशी किंवा आजूबाजूला ज्या ठिकाणी ते राहत असतील अशा सगळ्या ठिकाणी पोलिसांनी सखोल प्रयत्न केलेले आहेत। सर, या प्रकरणात नेमका कोणत्या कलमान्वये आणि काय काय कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे? यामध्ये 420 भादवी कलम 420, 506, 34 आणि महाराष्ट्र नळबळी आणि इतर अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक व समूळ उच्चाटन अधिनियम 2013चे कलम 3(2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे। आरोपी किती दिवसापासून फरार आहे सर? गुन्हा 22 पासून। सर, आता काही विशेष एक टीम वगैरे नेमतात परत आरोपींच्या शोधार्थ? हो, मी माझ्याकडे स्वतःकडे तपास आहे आणि वेळोवेळी आपण टीम रवाना केलेली आहे तपासासाठी। अजून कसोशीने प्रयत्न करत आहोत।